सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। मी आज तुम्हाला छान खुसखुशीत अशी महिनाभर टिकेल अशी छान चकली करून दाखवते। त्याच्यासाठी घेतलं आहे 2 वाट्या ज्वारीचं पीठ, म्हणजे की 150 ग्रॅमची एक वाटी आहे। तसंच मी त्याला व्यवस्थित चळून घेतलं। तसंच अर्धा वाटी मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। आणखी मी एक पदार्थ टाकणार आहे, तर म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। ओवा घेतला आहे 1 चमचा, पीठ व्यवस्थित गाळून घेतले। तसेच तीळ पांढरे 1 चमचा घेतले किंवा 2 चमचे घेतले। हळद चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा, मीठ तिखट 1 चमचा, धणा जिरा पावडर, त्याच्यात थोड्याशा लवंगा क्रश करून घेतलेल्या आहे, त्याने चव छान येते। तसंच मीठ घेतलं आहे चवीनुसार, धणा जिरा पावडर, लवंगीचं पावडर घेतलं आहे 1 चमचा, पाणी उकळायला ठेवलं आहे 2.5 वाट्या। आता बघा छान खदखदून उकळेपर्यंत मी त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे 2 चमचे, बेसन टाकायचं 1 चमचा, जाड असेल जाड, प्लेन असेल प्लेन। बेसन कंपल्सरी नाही, तुमच्या इच्छेनुसार टाका बघा, नाही ते अर्धा चमचा रवा पण टाका, त्याचा फायदा होतोच बघा। आता याला छान मी पाणी ओतून घेतलं, वाटीने घेतलं। अति गरम असल्यामुळे बघितलं पीठ ओलं आहे। आता थोडंसं उरलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलं आणि अर्धा चमचा पाणी, असं यानी छान खुसखुशीत चकली हलकी आणि छान होते। आणि चकली म्हटलं की कुठल्याही पिठाची करा ना, सगळ्यांना आवडते। आणि असं नाही की एका सीझनमध्येच चकली केली पाहिजे, केव्हा पण केली तर ती टिकणारी पदार्थ आहे। ही महिनाभर तर आरामशीर टिकते। जर तुम्हाला तेल पाणी मिक्स करून नसेल घालायचं अर्ध तर अर्धा चमचा बटर घ्या, त्याच्यात पाणी टाका आणि ते मिक्स करा, त्याने हलकी आणि छान मस्त चकली होते बघा। आता छान 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं, वाफ येऊ द्यायची आहे, कारण याच्या ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे। त्याच्यानंतर खरी कमाल तर ही आहे, आता तेल गरम करायला ठेवलं आहे। मेन असतं मळणं। मळण्यावर तुम्ही कधी कुठलीही चकली बनवा, भाजणीची बनवा, उकडीची बनवा, काही पण करा, उकड घेऊन करता ती, पण पीठ जर तुमचं छान मळलं गेलं ना, अगदी छान मस्त, त्याच्यामध्ये रेषा नको, गुठळ्या नको। आणि पाण्याचं गरम करण्याची पद्धत व्यवस्थित हवी, की गरम पाणी किती घ्यायचं, काय घ्यायचं। आणि दुसरं म्हणजे एक टीप म्हणून सांगते, जर तुम्हाला डायरेक्ट बटर नसेल टाकायचं, पाणी उकळताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा बटर किंवा तेल टाका, त्याने पण छान होते। हलकी तुमची कुरकुरीत अशी आणि म्हणजे तोंडात ठेवताच विरघळणारी अशी चकली तयार होते बघा। आता मी छान मळून घेतलं, त्याच्यामध्ये रेषा नाही आल्या पाहिजे म्हणून व्यवस्थित मळते। आता चटके पण नाही लागत आहे, थोडं गार झालेलं आहे, कारण खूप उकळतं म्हणून नाही वापरलं, पण गरम प्रॉपर असं वापरलेलं आहे पाणी बघा। किती छान झालं आहे ना, डो छान तयार झालेला आहे, मळलेलं पीठ। आता याला मी आता साच्यामध्ये भरून चकल्या पाडायला घेते। अगदी छोटा व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की पूर्ण पहा, कारण चकली तळल्यानंतर ती खरंच किती छान खुसखुशीत झाली हे पण मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे। तर बघा आता मी याला छान तळून घेते, म्हणजे आधी चकल्या पाडते, चकल्या तुम्ही ताटलीवर पाडा, मी डायरेक्ट झाऱ्यावर पाडते। तेल अगदी छान गरम झालेलं आहे, तेल आधी सिमवर गरम केलं, पण तळताना थोडी मिडियम आच करा, नाहीतर तुमची चकली खूप तेल पिऊन घेईल ती। मग असं छान सोडल्याबरोबर असं छान झालं पाहिजे। कमी जास्त गॅस करायचा, असं वाटलं की खूप जास्त वाफा निघून राहिल्या तेलातल्या तर थोडा कमी करून द्यायचा, कारण चकलीमध्ये तेल जर राहिलं तर तुमची चकली मऊ पडते, नाहीतर तुमची चकली मऊ पडू शकत नाही। सर्वांच्या चकल्या छानच होते, प्रमाण अचूक असायला हवं, बाकी काही नाही। आणि तळण्याची पद्धत खरी माहीत असेल तर तुमची चकली कधीच नाही हे होणार। पीठ मळायची मेन म्हणजे बघा, छान तळल्या गेलेली आहे, अगदी कडक। महिनाभरही ठेवाल ना तर या चकलीला खरंच छान राहते। तुम्ही प्रवासात छान नेऊ शकता, काय डब्यामध्ये दुपारच्या वेळी मुलांना भूक लागते तर तेव्हा चकल्या आरामशीर आवडीने, काय कोणी पण चकली तर आवडीने खाते, लहान मूल असो की म्हातारे असो की घरातले बुजुर्ग असो, कोणी पण असो की आपण सुद्धा आवडीने खातो बघा। आता चकल्या तयार झाल्या मस्त। दुसरा घाणा पण टाकून मी तुम्हाला दाखवते, म्हणजे पूर्ण याच्यामध्ये भरपूर चकल्या होते 2.5 वाटी पिठामध्ये बघा। किती छान आतून पोकळ दिसते ना बघा, किती छान पोकळ झालेली आहे। तुम्ही बनवा आणि मला सांगा कशी वाटली रेसिपी। थँक्यू सो मच, भेटूया।